नमस्कार। हिंगोली जिल्ह्यात मान्सूनने घेतलेल्या उघडीपामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होत आहे। ड्रोनमधून टिपलेल्या कोरड्या पडलेल्या नद्यांची दृश्य पावसाच्या कमतरतेचे गंभीर चित्र दाखवत आहे। वेळेत पाऊस न झाल्याने सोयाबीन आणि कापूस पिके करपू लागली आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिकांना पाणी द्यावे लागत आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे। त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून चांगल्या पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे। TV24 मराठीसाठी राजू मगर, मुख्य संपादक, हिंगोली। माझं नाव प्रमोद झिपरगे। मी हिंगोली जिल्ह्यातील संतूर पिंपरी इथून आहे आणि मी भूधारक शेतकरी असून मी यावर्षी सोयाबीन आणि कापूस लावलं होतं आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण अशी स्थिती निर्माण झालेली आहे की त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही पडत नाही आहे आणि त्यामुळे पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सुद्धा तर पाऊस पडत नसल्यामुळे आम्हाला स्प्रिंकलने पाणी द्यावं लागत आहे सोयाबीनला। त्यामुळे त्याचा खर्च वाढत आहे आणि असं जर स्थिती राहिली तर येणाऱ्या काळामध्ये हे पिकं सर्व जळून जातील आणि शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होणार आहे। त्यामुळे सरकारला आमची अशी विनंती आहे की जे काही पीक विमा असेल, आणखी काही मदत करता येईल तेवढी आपण मदत करावी।